पोस्ट कोविड आजार आणि पेशंट्स यांचा पॅटर्न बदलला आहे का? मी डॉक्टर मनीष ओरा, नौकार हेल्थ केअर ओतूर. हेअर फॉल, केस का गळतात, 2 पार्ट्समध्ये बघूया. पार्ट ए मध्ये केसांची रचना आणि वाढीचे विज्ञान बघूया. केस फक्त सौंदर्याचा भाग नाही. प्रत्येक केसाच्या मुळाशी रक्तपुरवठा, हार्मोन्स, विशेष पेशी आणि स्वतःची ग्रोथ सायकल असते. प्रथम केसांची रचना, हेअर अॅनाटॉमी बघूया. केसाचे 2 मुख्य भाग असतात. केसांचा त्वचेचा बाहेरचा भाग शाफ्ट हा मृत असतो, पण केसांचे मूळ आणि हेअर फॉलिकल पूर्णपणे जिवंत असतात. पहिला भाग हेअर शाफ्ट, स्किनच्या बाहेर दिसणारा भाग, मृत केराटिनाइज सेल पासून बनलेला असतो. यात ब्लड सप्लाय किंवा नर्व्ज नसतात, म्हणून केस कापताना दुखत नाही. आणि दुसरा लाईव्ह भाग हेअर रूट आणि फॉलिकल त्वचेच्या आत असतो. हेअर फॉलिकल केसाला वेढून ठेवणारे एक ट्युब्युलर स्ट्रक्चर त्वचेच्या एपिडर्मिस पासून डर्मिस पर्यंत जाते. प्रत्येक केसाचे स्वतःचे फॉलिकल असते. हेअर फॉलिकल मध्ये हेअर रूट बसलेला असतो. हा जिवंत भाग असून येथूनच नवीन केस तयार होतो. हेअर बल्ब, हेअर रूटचा सर्वात खालचा भाग, इथे लिव्हिंग मॅट्रिक्स सेल्स असतात. बॉडीमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पेशींमध्ये यांचा समावेश होतो. केमोथेरपी आणि सिव्हिअर इलनेस यांचा सर्वात आधी परिणाम यांच्यावर होतो. डर्मल पॅपिला हेअर बल्बच्या तळाशी असते. रक्तपुरवठा रिच ब्लड सप्लाय करते व ऑक्सिजन, न्यूट्रियन्स आणि ग्रोथ फॅक्टर्स पुरवते. हेअर ग्रोथचे कंट्रोल सेंटर मानले जाते. आता केस वाढीपासून गळण्याचे टप्पे, हेअर ग्रोथ सायकल बघूया. यात 4 टप्पे असतात. पहिला, ज्यास ॲनाजन म्हणतात, याच्यामध्ये केस सतत वाढत राहतात. साधारणतः 2 ते 7 वर्ष ही क्रिया चालते. बहुतेक स्काल्प हेअर 85 ते 90% या अवस्थेत असतात. दुसरा टप्पा, या स्कॅटायझन म्हणतात, संक्रमण टप्पा. केसाची वाढ थांबण्याची क्रिया चालू होते. फॉलिकल श्रिंक होते. 1 ते 2% केस या अवस्थेत असतात. साधारणतः 2 ते 3 आठवडे ही क्रिया चालते. तिसरा टप्पा, या स्टिलोजन म्हणतात, रेस्टिंग फेज, विश्रांतीचा टप्पा. केसांची वाढ पूर्णपणे थांबून केस गळतीकडे जातात. 10 ते 15% केस या अवस्थेत असतात. फॉलिकल इनॅक्टिव्ह होते. साधारणतः 2 ते 4 महिने ही क्रिया चालते. चौथा टप्पा, यास एक्झोजन म्हणतात, केस गळण्याचा टप्पा. जुना केस गळतो आणि त्यास फॉलिकल मधून नवीन केसाची वाढ सुरू होते. केसांच्या वाढीवर परिणाम करणारे घटक, आनुवंशिकता, इन्फ्लमेशन, न्यूट्रियंट्स, प्रोटीन, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 इत्यादी. हार्मोन्स, थायरॉइड, अँड्रोजन्स, इस्ट्रोजन, ताणतणाव व पुरेशी झोप, स्ट्रेस व वय ह्या गोष्टी कारणीभूत ठरतात.